सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक असं मी का म्हणतेय, कारण आता तुमचा ईएमआय कमी होणार आहे। आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण जाहीर केलेलं आहे। आरबीआयनं रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटनं कपात करण्याचा निर्णय घेतलाय। रेपो रेट 6.50 वरून 6.25% आलेला आहे। त्यामुळे आता सामान्यांचा ईएमआय हा कमी होणार आहे। या संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट घेऊया। आरबीआय कडून 25 बेसिस पॉइंट्सनं व्याजदरामध्ये कपात करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। व्याजदर 6.50% वरून 6.25% पर्यंत खाली आलेला आहे। 5 वर्षात पहिल्यांदाच आरबीआय कडून व्याजदरात कपात करण्यात आलेली आहे, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल। गृहकर्ज, वाहन कर्ज आता स्वस्त होणार असल्याचं देखील कळतंय। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न कर मुक्त नंतर आता व्याजदरामध्ये ही कपात करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे सर्वसामान्यांना हा अतिशय मोठा दिलासा आज देण्यात आलेला आहे। आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी। असं का? कारण राज्यात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं बघायला मिळालं। तर यावेळेस या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे तब्बल 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक आहे। मात्र यावेळेस 6 खासदारांचं मन हे आता वळवण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश आलं अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। तर त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचं सूत्रांनी यावेळेस सांगितलं। तर ऑपरेशन टायगर वरून ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली। शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला। तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळ व्याध आहे हा पलटवार खासदार नरेश मस्के यांनी केला। पाहूया। शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे। तो कधी कापून टाकला जाईल। पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची, ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते। तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत। जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या। आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे। संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती। संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे। खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय। 3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत, मी त्यांना भेटलोय। त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव, लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या मनासारखं होणार आहे। संजय राऊतांनी सकाळी एक टीका केली की संजय राऊत तिकडे येणार आहे। आता संजय राऊतच येणार आहे इकडे, तुम्हाला सांगतो। तिकडे कदरला आता त्याला माहित झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळे संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे। संजय राऊत म्हणजे 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे। संजय राऊत 100%च आहेत, नाही आल्याच्या नंतर तर हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांची साथ नेमकी का सोडू शकतात, यामागची कारणं काय आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार आहे आणि त्यामुळे अनेक खासदारांना भविष्याची चिंता लागली आहे। खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात सुद्धा अडचणी येत आहे। केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचं सरकार आल्यास फायदा होणार आहे। पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेने स्वीकारलेला आहे।
केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघामध्ये विकास कामांना गती मिळण्यास सुद्धा मदत होईल. त्यामुळे खरं तर हे सर्व जे खासदार आहेत ते ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जातं. तर यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडणार का? ठाकरेंची साथ हे सर्व खासदार सोडणार का? हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा घ्यायचा आहे वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. ऑनलाईन मंचावर हंगामी तत्वावर कार्यरत सुमारे 1 कोटी गिग कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावर लवकरच केंद्रीय वित्त मंत्रिमंडळाची कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाणं अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान दिलं जाईल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये आता 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनानं यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट दिलंय. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्कं घर मिळावं यासाठी घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहे. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते. त्यानुसार सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत 10 फेब्रुवारीला निघणार आहे. पुणेकरांच्या मिळकत करात यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असल्याचं बघायला मिळतंय. यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळेल. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. कळंबोलीमधली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. आता या ठिकाणी डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होणार आहे. यासाठी 755 कोटी रुपये खर्च केले जातील. डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहील. त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर देखील एक पूल तयार केला जाईल. कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे आणि या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालं. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा 6 तासात गाठता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि अनेक गावं देखील गाठता येतील. कोकणातील आंगणेवाडी यात्रेसाठी आता कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालतील. या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होईल. ही माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास आता 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आणि या जलाशयामध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहे. या निर्णयामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. राज्यभरात सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असल्याचं दिसतंय. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या ठिकाणी सर्वात जास्त 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढत आहेत. पुण्यात जीबीएसमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 173 वर गेली आहे. 55 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार होत आहेत. यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पालघर या ठिकाणी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी नेहमीची समस्या झाली आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त झाले. मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरती वाहनांच्या रोजच लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याकडे दुर्लक्ष केलंय. कोल्हापुरात कागल MIDC मध्ये एका ऑइल कंपनीला आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे कंपनीतील स्क्रॅप मटेरियल जळून खाक झालंय. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जाऊन तात्काळ आग विझवली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना मात्र टळली आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या मयत व्यक्तीकडून चाकू आणि चोरीसाठी लागणारं साहित्य सापडलं.
चोरी करून दुचाकीने पळ काढताना दुचाकीवरून पडून त्याचा मृत्यू झाला असावा ही शक्यता पोलिसांना आहे. या मयत व्यक्तीचं वय 30 ते 35 वर्ष असून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. भारतानं इंग्लंड विरुद्धचा पहिला जो सामना आहे तो 4 विकेट्सने जिंकलाय. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथमच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 47.4 षटकांमध्ये 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 38.4 षटकांमध्ये 6 गडी गमावून 251 धावा केल्या आणि सामना जिंकलाय. झोमॅटो फूड डिलिव्हरी पोर्टल आता नाव बदलणार आहे. इंटरनल अशा नव्या नावासाठी झोमॅटोला मंजुरी मिळाली आहे. कंपनीचं नाव बदललं तरी मोबाईल ॲपचं नाव बदलणार की नाही याबाबत अजून स्पष्टता नाही. मूर्ती घडवताना पीओपीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या तुलनेत महाग पडतात. त्यामुळे मूर्तिकारांना शाडू मातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवात फायदा होईल. यानंतर बातमी महत्वाची आहे. सरपंच देशमुखांच्या हत्येमुळे गाजलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आता बाहुबलीचा खेळ रंगलाय. बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता वेध लागलेत ते कटप्पा आणि भल्लाल देचे. कोण आहे बीडचा कटप्पा, पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट. बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण बाहुबली आणि कोण शिवगामी ते? मात्र आता चर्चा रंगली आहे ती बीडच्या कटप्पाची. गेल्या काही दिवसांपासून खून घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच दवान यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ आता सुरू झालाय. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बीडच्या कटप्पाची. आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातले ज्या स्टाईल मध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईल मध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. त्यामुळे बीडचा कटप्पा कोण आणि भल्लाल देव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यावरून बरीच टीका होतीये. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करतायत असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एंट्री झाली. आका असो वा कटप्पा, त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेशमती रूपी बीड पुन्हा गुंडाराज मुक्त होणार का हेच पाहायचं.